स्तनपान स्तनपान करणाऱ्या मातेंचा आहार आपण बघत होतो. त्याच्यामधला हा पॉइंट होता की ज्यांना शक्य नाही स्तनपान करणं किंवा काही अडचण आहे, अशा वेळेस आर्टिफिशियल पोषण किंवा कृत्रिम पोषण किंवा आपल्याला चालू करावं लागतं आर्टिफिशियल फिडिंग. तर ते कसं करायचं किंवा का करायचं किंवा ते आर्टिफिशियल फिडिंग करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. कारण म्हणजे सगळे आईच्या दुधातले घटक जे बाळाला मिळतात ते आर्टिफिशियल पोषणातून आपल्याला बाळाला मिळवून द्यायचे. मग त्यासाठी आर्टिफिशियल फिडिंग ही कन्सेप्ट, काही मातांना आजार आहेत, काही अडचणी आहेत, काही कॉम्प्लिकेशन आहेत, अशा वेळेस आपल्याला ही पद्धत काय करावी लागते, वापरावी लागते. तर त्यांचं म्हणणं आहे की आईचं दूध हे सगळ्यात काय आहे, अमृततुल्य आहे. त्याला काही पर्याय शक्यतो तर नाहीये. परंतु ज्यावेळेस अगदीच नाईलाज असतो, आपल्याला हे करावं लागतं, तर आपल्याला आईची पण काळजी घ्यायला पाहिजे आणि बाळाची पण काळजी घ्यायला पाहिजे. तर आईची काळजी म्हणजे काय, तर बाळाचं जर पोषण नीट होत नसेल तर आईचं पण काय होतं, मानसिक स्वास्थ्य हरवतं. तर दोघं पण निरोगी राहिले पाहिजेत. आणि दुसरं काही पोषण जे देणार आहेत त्याची माहिती आपल्याला जर असेल तर आपण ते लोकांना सांगू शकतो. तर आता ह्याची डेफिनेशन काय केली, तर स्तनपानाऐवजी इतर दुधांच्या सहाय्याने आब्रकाच्या पोषणाविषयक गरजा पूर्ण होण्यासाठी केलेला आहार योजना म्हणजे कृत्रिम पोषण होय. थोडक्यात काय, स्तनपानाऐवजी आपण जे काही इतर दूध किंवा बाकीचे पदार्थ वापरतो दुधच असतं, तर त्याच्याशी काय करू शकतं, ते आब्रकाच्या पोषणाविषयी गरजा काय करतात, पूर्ण करतात. म्हणजे न्यूट्रिशनल ज्या गोष्टी आहेत लागणाऱ्या बेबीजला त्या सगळ्या त्या पूर्ण करतात. सगळ्या पूर्ण करणं जरी शक्य नसलं तरी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी पोषणयुक्त गोष्टी त्यातून पूर्ण होतात. तर ह्याच आहार योजनेला काय म्हणतो आपण, कृत्रिम पोषण योजना असं म्हणतो. मग त्या कृत्रिम पोषणाची कारणं काय, का कृत्रिम पोषण वरती बेबीला चालू करावं लागतं, तर ह्याच्यामध्ये काय होतं की जर बेबी प्री मॅच्युअर आहे, तर म्हणजे कसं की बाबा 8व्या 7व्या महिन्यामध्ये काही काही बायकांची डिलिव्हरी होते अचानक, आणि बेबी त्यावेळेस काय होतं की त्याला श्वास घेता येत नसतो. दुसरी गोष्ट, त्याला दम लागत असतो, मग त्याला काचेत NICU ठेवावं लागतं. अशा वेळेस काय करू शकतो, ते दूध ओढू शकत नाही. ब्रेस्टफीड सकिंगला पण, कारण आपण काय करतो की गिळताना पण आपण 32 क्रिया करतो साधारणतः. तर बेबीचा ब्रेनच इतका डेव्हलप झालेला नसतो की त्याला कळतच नाही एवढ्या 32 क्रिया करणं, किंवा एवढी शक्ती पण त्याच्यामध्ये नसते. कारण आपल्याकडे कसं असतं की अन्ननलिका आणि श्वासनलिका एका पाठोपाठ एक असतात. जर आपण अन्ननलिकेत अन्न घ्यायला तर आपलं त्याच्यावरचं इपिग्लॉटिस आहे ते श्वासनलिकेवर पडतं, आणि मग अन्ननलिकेतून जातं. आणि जेव्हा अन्ननलिकेत काही नाही, आपले श्वास घ्यायचे, तेव्हा इपिग्लॉटिस अन्ननलिकेवर जातं आणि आपण श्वास ट्रॅकियाने घेतो. पण हे जे बाळ प्रीमॅच्युअर आहे त्याला हे लक्षातच येत नाही, किंवा त्याचा ब्रेन इतका डेव्हलप झालेला नसतो की ही क्रिया करताना लक्षात येत नाही. कधी कधी काय होतं की तुम्ही बेबीला फीड करताना चुकून अचानक श्वासनलिकेत दूध जाऊ शकतं, ऍस्पिरेशन निमोनिया होऊ शकतो. तर ही म्हणजे बेबी जेव्हा दूध ओढायची शक्ती नाहीये किंवा अशक्त आहे, खूप प्रीमॅच्युअर आहे, NICUत ऍडमिट आहे, अशा वेळेस मात्र आपण कृत्रिम पोषण किंवा आरटी फीड देतात. म्हणजे नाकातून किंवा तोंडातून नळी घालतात आणि त्या नळीद्वारे डायरेक्ट स्टमक मध्ये ते दूध नळीतून पाजलं जातं, डायरेक्ट दूध स्टमक मध्ये पोहोचतं. कारण शक्ती नसल्यामुळं गिळायची पण प्रोसिजर न होता आरटी फीड द्वारे बेबीला दूध दिलं जातं. अशा वेळेस कृत्रिम पोषण लागतं. मग आईचं दूध पण काढून देऊ शकतो अशा वेळेस आपण, नाही असं नाही. आता आता आपण मग काय करतो की आई मदरला दूध काढायला लावतो आणि आपण आरटी फीड मधनं आईचं दूध देतो, आणि ते पण शक्य नाही, अवेलेबल नाहीये. तर अशा वेळेस मात्र आपण लॅक्टोजन नेस्ट्रोजन असे जे पावडरचे डबे येतात, तर साधारणतः 30 ml पाण्यामध्ये आपण काय करतो, 1 चमचा पावडर टाकतो, किंवा 1 चमचा पावडरीमध्ये 30 ml साधारणतः पाणी, असं प्रपोर्शन मध्ये दूध बनवतो. आणि ते दूध ते आपण काय करतो, कोमट पाणी करून घेतो. त्याच्यामध्ये 30 ml पाणी मेजरमेंटनी करून घेतो. पावडरचा चमचा त्या डब्यामध्ये असतोच, आणि त्याच चमच्याच्या मापाने आपण 1 चमचा पावडर घेतो, आणि ते सगळं कालवून आपण रूम टेम्परेचरला बेबीला पाजतो. हम्म समजा आईला TB आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, आईला काहीतरी नेफ्रायटिस जे म्हणजे किंवा फिवर सारखे खूप, म्हणजे फिवर चालू आहे पण क्रॉनिक फिवर आहे, खूप दिवसापासून फिवर येतो. हम्म मग अशा वेळेस काय होतं की बेबीला पण इन्फेक्शन होण्याचे चान्सेस, किंवा जे मदरला अँटीबायोटिक चालू आहेत किंवा मदरला जी काही एक्स्ट्रा औषधं चालू आहेत,
त्याच्यामुळे बेबीला पण त्रास होण्याची शक्यता असते. अशा वेळेस आपण काय करतो की आर्टिफिशियल फिडिंग देतो. हा, कधी कधी सीझर झाल्यावर पण पहिल्या 1 दिवसामध्ये मदरला समजा मदर शुद्धीवर नसेल किंवा मदरला पेन होत असेल, मदरला फीड देता येत नसेल, अशा वेळेस पण आपण काय करतो, टॉप फीड किंवा कृत्रिम आर्टिफिशियल फिडिंग देतो. इव्हन काही जणांना कन्व्हर्जन आहेत, अँटी कन्व्हर्जन चालू असतात. काही जणांना ड्रग्ज ऍडिक्ट आहेत, दारू पिणारी आहेत, अशा लोकांचे पण आपण त्यांच्या मातांनी स्तनपान किंवा ब्रेस्टफीड करू नये असं आपण सांगतो. मातेला काहीतरी सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स असतील, तिला बेबीची केअरच घेता येत नाही, ती स्वतःच मानसिक अवस्था तिची स्वतःची चांगली नसेल तर ती बेबीची केअर घेऊ शकत नाही किंवा बेबीची काळजीच घेऊ शकत नाही. अशा वेळेस पण आपण काय करू लागतो, कृत्रिम पोषणवरचं चालू करावं लागतं. एक एकदा काय होतं की क्लेफ्ट पॅलेट किंवा क्लेफ्ट क्लिप असतं. हं? इथं ओठ तुटका लिहिलंय, बघितलं का? त्याला काय म्हणू शकतो आपण? क्लेफ्ट क्लिप. हा म्हणजे मेडिकल शब्द वापरा तिथे. ओठ तुटका असं लिहिण्यापेक्षा काय लिहायचं? क्लेफ्ट क्लिप किंवा क्लेफ्ट पॅलेट असं. तुम्ही बघता की इथून असं ते हे असतं, छेद असतो, आणि टाळूला पण आतून छेद असतो. मग ते टाळूमध्ये सक करताना सक करता येत नाही. मग ते क्लेफ्ट लिप किंवा क्लेफ्ट पॅलेट असल्यावरती काय करता येत नाही, त्यांना सक करता येत नाही. अशा वेळेस काय करू शकतो आपण, त्यांना मग वाटी स्पून फिडिंग करतो किंवा मग आर्टिफिशियल दूध पाजतो. मग अशा वेळेस ते ऑपरेटिव्ह झाल्यानंतर बेबीला सक करता येतं. किंवा मग तोंड आलंय बाळाचं किंवा त्यावेळेस ते ब्रेस्टफीड सक करू शकत नाही. अशा वेळेस पण काय करू शकतो, स्टोमॅटिटिस झाले, सिव्हिअर स्टोमॅटिटिस आहे किंवा अल्सरेशन झाले माउथला, तर अशा वेळेस काय करू शकत नाही आपण, बेबी दूध घेऊ शकत नाही. मग त्यावेळेस पण आपण काय करतो, वरचं फीड. आणि आईला दूधच येत नसेल, आईचीच मानसिक अवस्था चांगली नाही आहे किंवा ती खूप स्ट्रेसमध्ये आहे, अशा वेळेस काय होतं की काही काही मातांना दूधच येत नाही. अशा वेळेस स्तनपान, मग बेबी क्राय करू शकतं की पोट नाही भरल्यामुळं, म्हणजे रडू शकतं. म्हणून मग अशा वेळेस काय करतो आपण, वरच्या आहाराचा आपण आधार घेतो. त्याच्यानंतर काय होतं की रिट्रॅक्टेड निपल्स असतील, स्तनाग्रे आत असतील, म्हणजे काय, तर त्याला सायंटिफिक टर्म आहे रिट्रॅक्टेड निपल्स असतील किंवा निपल्सला क्रॅक पडले असतील. आता निपल्सला क्रॅक पडल्यावर आपण शक्यतो नाही वरचं दूध पाजत, तर आईचंच दूध आईला निपलला लावायला सांगतो आणि ते मऊ पडतं. आणि मग बेबीला आपण सक करायला, त्याला फार काही त्रास होत नाही, पण ते करू शकतो. म्हणजे त्याच्याने काही लगेच आर्टिफिशियल फिडिंग चालू करायची शक्यता कमी असते. पण रिट्रॅक्टेड निपल्स असतील तरी पण आपण आता त्यांना काय सांगतो की आता सध्या हे निपल्स मिळतात विकत, तर ते निपल्स लावून आपण त्यांना ब्रेस्टफीड करायला सांगतो. किंवा मग हळूहळूवारपणे आपल्याला त्यांना प्रयत्न करायला सांगतो महिनाभर, की त्यांना आपण जे सिरिंज असतात 20 ml च्या 10 ml च्या, त्यांचं काय करतो आपण, कट करतो एक बाजू आणि उलट्या बाजूनी त्यांना ते असं एअर सक्शननी निपलला लावून ठेवायला सांगतो. मग त्यामुळे काय होतात की निपल ओढले जातात आणि ते रिट्रॅक्टेड राहत नाहीत आणि मग हळूहळू ते व्यवस्थित बेबीला पकडता येतात. तर हे काय करू शकतो आपण, हे सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर दुसरं काय पाहायचंय आपल्याला, की हे आर्टिफिशियल जे फिडिंग आहे, त्या आर्टिफिशियल फिडिंग मध्ये आपण अजून काय पाहू शकतो, की हे जे शारीरिक आणि मानसिक जी वाढ आहे बेबीची, ती काय होते की कृत्रिमरित्या पोषण करताना काय होते की ती म्हणजे भावनिक दृष्टी आधी ऍक्च्युली बघा, म्हणजे ब्रेस्टफीड करताना काय होतं की बॉन्ड डेव्हलप असतो एक प्रकारचा मदरचा आणि बेबीचा. पण कृत्रिम पोषणामध्ये काय होतं की किती नाही म्हटलं तरी काय होतं की बॉन्ड डेव्हलप होणे अवघड होतं, म्हणजे बेबीचा आणि म्हणजे तसं मदरचा आणि बेबीचा जसं कळायला लागेल तसा बॉन्ड डेव्हलप होतो, परंतु थोडं पण दोघांना समायोजन करायला किंवा त्या गोष्टीला अडॅप्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. हं, पण मग ते काय करायचं, तरी पण पर्याय नाही म्हणून आपण काय करू शकतो, अशा वेळेस काळजी घेऊनच काय करायचं हे मग. पण ह्याला खूप काळजी घ्यावी लागते. वरचं पास्ता म्हणजे 6 वाट्या चमचे किंवा वाट्या पाण्यात उकळणे, हात स्वच्छ धुणे, प्रत्येक वेळेस पाणी कोमट करणे, ह्याच्यामध्ये म्हणजे वेळ खाऊ सिस्टीम बेबीला करायला घेतलं आणि पाजलं असं होऊ शकत नाही. अशा वेळेस तुम्हाला खूप काही काळजी करावी लागते. हम्म. तर मग आता कृत्रिम पोषणासाठी काय गरज आहे, म्हणजे सगळ्यात उत्तम काय आहे? सध्या तर बऱ्यापैकी डॉक्टर्स लोक काय म्हणतात की हे जे नवीन कंपन्यांचे मिल्क पावडरचे डब्बे येतात, साधारणतः त्याच्यामध्ये फोर्टिफाईड मल्टीविटॅमिन्स आणि बरंच काही घातलं जातं. तर हे लॅक्टोजन किंवा नेस्टोजन किंवा नानचा डबा तर खूप महाग असतो. तर हे साधारणतः 30 ml पाण्यामध्ये 1 चमचा पावडर. मग ते प्रीमॅच्युअर बेबीसाठी LBW म्हणून असतात, लो बर्थ वेट बेबीज म्हणून वेगळे डबे असतात त्यांच्या न्यूट्रिशनसाठी. आणि जे
पूर्ण मॅच्युअर आहेत पण त्यांना काही अडचण नाही आपलं दूध पाजवत नाही त्यांना आपण म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो त्यांना 1 नंबरचा डब्बा देतो. मग साधारणतः नंतर 8व्या 9व्या मध्ये 2 नंबरचा किंवा मग आता सेरलॅकला वापरतात काही जण लोक. मिक्स फ्रूट सेरलॅक काही जण नाचणी सत्व वापरतात नंतर 8व्या 9व्या महिन्यानंतर. तर हे कसं आहे पण आपण समजा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये त्यांना काय करणार मग त्यावेळेस आपण त्यांना सांगतो की गाईचं दूध हे सर्वात बेस्ट दूध आहे. आणि अगदीच गाईचं दूध नसेल तर आपण म्हशीचं दूध पण पाणी पाजून पाणी टाकून थोडंसं पातळ करून पाजायला सांगतो. किंवा मोठे झाले समजा 6 महिन्यानंतर तुम्ही डायरेक्ट पण म्हशीचं दूध पाजू शकता. हम्म. पण पहिल्या 2ऱ्या महिन्यामध्ये डायरेक्ट म्हशीचं दूध आपण नाही देऊ शकत थोडंसं त्याला पातळ करावं लागतं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी काय सांगितलं की गाईचं दूध हे कृत्रिम पोषण म्हणजे कृत्रिम पोषण म्हणून आईच्या दुधाला सर्वात चांगला पर्याय आहे. म्हशीच्या दुधापेक्षा गाईचं दूध कसं असतं पचनाला हलकं असतं कारण का फॅट कमी असतं गाईच्या दुधामध्ये. सोडियम जास्त प्रमाणात असतं गाईच्या दुधामध्ये परंतु फॅट कमी प्रमाणात असतं आणि गाई अलर्ट असतात. किंवा गाईचं दूध आपण गोमातेला सगळ्यांनी देव मानलेलं आहे आजपर्यंत त्यामुळं गाईचं दूध हे सर्वात एकदम उत्तम मानलं जातं. आणि पचनाच्या दृष्टीने काय होतं की आईच्या दुधाशी साधर्म्य दिसतं की आईच्या दुधातील जे पौष्टिक घटकांचं प्रमाण आणि गाईच्या दुधातील प्रमाण ते काय असतं बऱ्यापैकी सेम असतं. आईच्या दुधातील उष्मांक स्निग्ध पदार्थ जीवनसत्वाचं प्रमाण किंवा बाकीचे ब समूहातील जीवनसत्व कॅल्शियम फॉस्फरस हे सगळं काय असतं बऱ्यापैकी साधारणतः बहुतांशी सेम असतं. आणि त्यामुळे काय होतं की आपण गाईचं दूध काय हो पर्याय म्हणून घेऊ शकतो. आता मी तुम्हाला सांगितलं की स्तनपान हे आपण सहज कसं पण करू शकतो. परंतु कृत्रिम पोषण करताना आपल्याला काळजी घ्यावी लागते कारण बेबीला इन्फेक्शन होऊ नये बेबीला त्रास होऊ नये का तर बॉटलने दूध पाजतात पण आपण शक्यतो बॉटल अवॉइड करा म्हणून सांगतो. आणि जरी बॉटल वापरली तरी मग ती बॉटल उकळायला पाहिजे. मग ती बॉटल उकळून थोडंसं हे करून मग परत क्लीन करून घ्यायला पाहिजे पण शक्यतो 99% वेळा आपण वाटी चमच्याने दूध पाजा असं सांगतो. किंवा गोकर्ण मिळतो देवाला अभिषेक करायचा तर त्या गोकर्णनी धार एका बाजूला लागते तर त्याच्याने पाजू शकतो आपण. आता गाईचं किंवा पावडरचं दूध घेताना निर्जंतुक करून घ्यावं. निर्जंतुक करून घ्यावं म्हणजे काय घ्यावं तर ते उकळून घ्यावं व्यवस्थित. त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात आपण साखर टाकतो किंवा आणि ते व्यवस्थित उकळतो आणि थोडंसं प्यायच्या वेळेस पण आपण त्याला रूम टेम्परेचर गार पाजत नाही तर थोडंसं कोमट करून आपण पाजतो. हम्म. किंवा काय असू शकतं की आपण दूध धारा काढताना कसल्या हाताने किंवा कुठे काही काय होऊ शकतं त्यामध्ये इन्फेक्शन असतं होऊ शकतं म्हणून आपण ते काय करायचंय की आपल्याला शक्यतो उकळूनच पाजायचंय. नंतर पावडरचं दूध काढण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते काय करायचंय आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचंय. बॉईल करून थर्मासमध्ये भरून ठेवायचं आणि जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो किंवा ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस आपण कोमट करू शकतो. पण त्यावेळेस खूप गडबड होते बेबी रडायला लागलं की बाळ रडायला लागलं की. म्हणून शक्यतो आपण थर्मासमध्ये जर कोमट करून ठेवलं आधी उकळून थोडंसं रूम टेम्परेचरला थोडंसं कोमट करून मग ते थर्मासमध्ये भरलं तर ते कोमट राहील. पहिल्या 15 दिवसात गाईच्या दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण कसं असावं एकाला एक असावं म्हणजे गाईच्या दुधाच्या प्रमाणामध्ये पण काय अगदी पहिल्या महिन्यात जर पाजायची वेळ आली पहिल्या 15 दिवसातच तर काय करायचं थोडं एकाला एक प्रमाण म्हणजे समजा गाईचं दूध 1 वाटी घेतलं तर त्यात 1 वाटी पाणी घातलं पाहिजे. नंतर काय करायचं गाईचं दूध 2 वाट्या घेतलं तर पाणी 1 वाटी घातलं पाहिजे हळूहळू पुढच्या 15 दिवसानंतर. आणि शेवटी शेवटी काय करायचं की 2ऱ्या महिन्यामध्ये 3:1 प्रमाण म्हणजे गाईचं दूध 3 वाटी असेल तर 1 वाटी पाणी टाकलं पाहिजे. आणि अगदी 3ऱ्या महिन्यामध्ये मात्र आपण काय केलं पाहिजे की जसं आहे तसं दूध आपलं गाईचं दिलं पाहिजे. पहिल्या 3 महिन्याचं झालं न्यूबॉर्न बेबीचं. मग आता दूध शक्यतो वाटी चमच्यानीच पाजायचं मी तुम्हाला सांगितलं का गरज आहे कारण काय असतं आपण ब्रेस्ट फीड करताना काय करतो की दूध ओढून घेतो आणि बाटलीला दूध पिताना काय करतं आपोआपच दूध तोंडामध्ये येत असतं आणि उलट उलट आपल्याला जिभेने बंद करावं लागतं दूध. मग बाळ कन्फ्यूज होतं की बाबा दूध ओढायचंय की दूध थांबवायचंय किंवा बंद करायचं आणि हळूहळू दाताचे काय होतं की टिथिंगला प्रॉब्लेम्स येतात. दात जी येण्याची प्रक्रिया आहे तुम्ही जर बॉटल वापरली तर दात येण्याच्या प्रक्रियेला अडचण येतात. कधी कधी झोपेमध्येच ते बॉटल तशीच तोंडात राहून इन्फेक्शन होण्याचे चान्स असतात. वारंवार निमोनिया होण्याचे बॉटलनी चान्सेस असतात ऍस्पिरेशन निमोनिया होण्याचे. आणि अजून एक गोष्ट बॉटलची अडचण असते की बॉटलमुळे काय होतं की बॉटल किती नाही म्हणलं तरी प्रत्येक वेळेस जरी आपण क्लीन केली बॉईल केली तरी पण काय होतं की त्याच्यामध्ये
इन्फेक्शन होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. डायजेस्टिव्ह सिस्टीमला पण डायजेशनला सोपं जात नाही ते. त्यामुळे आपण काय करायचं, शक्यतो वाटी चमच्यानी पाजायचं. हम्म प्रत्येक वेळेस काय सांगितलंय की दूध गरम करण्याचं भांड, त्यावरील झाकण, वाटी चमचा निर्जंतुक करायचं. मी तुम्हाला तेच सांगितलं की पाणी उकळायचं, त्याच्यामध्ये 6 चमचे आणि 6 वाट्या एकदम टाकायच्या आणि त्या गरम करायच्या, आणि इकडं कोमट पाणी करून थर्मासमध्ये भरून ठेवायचं. म्हणजे तुम्ही समजा पावडरचं दूध घेतलं 1 चमचा, पटकन ती एक वाटी घेतली तुम्ही, त्यात 1 चमचा पावडर घेतली, 30 ml पाणी घेतलं थर्मासमधनं आणि त्या चमच्यानी पाजलं. मग परत ती वाटी दुसरं पातेलं पाणी उकळून ठेवायचं आणि ती धुतलेली वाटी त्या उकळलेल्या पाण्यात टाकून ते झाकण लावून ठेवायचं. मग अशा सगळ्या ह्या वाट्या संपल्या की त्या दुसऱ्या पाण्यामध्ये गरम करून त्या परत 6 वाट्या टाका. म्हणजे काय होतं की दिवसभरामध्ये तुम्हाला पटपट पटपट काय होतं की स्टरलाइज केलेली भांडी मिळत जातात आणि गडबड होत नाही, आणि बाळ काय होतं रडून रडून दंगा, म्हणजे ऐन वेळेस बाळ रडायला लागलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्टरलायझेशन वगैरे करू शकत नाही, कारण खूप गडबड असते आणि मग बाळ रडायला लागलं की आपल्याला सुचत नाही काही. मग अशा वेळेस तुम्ही 6 वाट्या आणि 6 चमचे एकदम बॉईल केले पातेल्यामध्ये, तर काय होतं, आणि पाणी जर थर्मासमध्ये गरम करून ठेवलं तर तुम्हाला इन्स्टंट किंवा इझिली पटकन बनवायला सोपं जातं. हम्म त्याच्यानंतर काय, दूध खूप गरम किंवा थंड नसावं, तर ते साधारणतः आपण बघायचं की थोडंसं आपण स्किनला आपल्या लावून बघू शकतो. किंवा आपण पिऊन जिभेवर बघू शकतो की किती गरम आहे किती थंड आहे, थोडंसं 1 चमच्याने मग आपल्याला लक्षात येतं. नंतर काय आहे की बाटलीने दूध पाजायचं असलं तर काय असतं की खूप काळजी घ्यावी लागते, कारण त्याच्यामध्ये छिद्र कसं असतं की 10 ते 15 थेंब बाहेर येणारं छिद्र असतं. ते दूध बरोबर येतंय का नाही. छिद्र मोठे असलं तर जास्त दूध आलं तर काय होतं की गिळताना बेबीला त्रास होऊ शकतो, आणि लहान असेल तर त्याला ओढायला पण त्रास होतो, आणि प्रत्येक वेळेस बॉटल काय होते की आपल्याला उकळून घ्यावी लागते, निर्जंतुकी करून करून घ्यावं लागतं. त्यामुळं बाटलीने शक्यतो पाजूच नाही. हम्म आणि दुसरं काय की आता बाटल्या पण त्यांनी सांगितलं की प्लास्टिकच्या बाटल्या असतात, काचेच्या बाटल्या असतात, पण शक्यतो काचेची बाटली बेबीला लागायची शक्यता आहे, म्हणून बरेच जण काय करतात प्लास्टिकच्या बाटल्या, आणि दूध गरम असल्यामुळं, आणि ते पण फूड ग्रेड प्लास्टिकच्या बाटल्या घ्यायच्यात आपल्याला शक्यतो. बाजारात येणाऱ्या सगळ्या फूड ग्रेडच्याच बाटल्या असतात, परंतु शक्यतो मग 2 किंवा 3 बाटल्या ठेवा, आणि ते पण आपण वाटीसारखं काय करायचंय प्रत्येक वेळेस उकळू शकतो. अगदी नाईलाज असतो, म्हणजे आता तुम्ही प्रवासात जाणार आहे त्यावेळेस तुम्ही एवढ्या वाट्या, एवढी पातेली काय करू शकत नाही, कॅरी करू शकत नाही. मग रेल्वेत प्रवासाला चाललाय तुम्ही, कुठे बसमधून प्रवासाला चाललाय, कुठे लग्न घरी चाललाय, अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, ह्या बाटल्या वापरू शकता. मग त्यावेळेस काय करू शकता, तुम्ही घरातूनच बनवून नेऊ शकता. आणि ह्या बाटल्यांचं काय करायचं आपल्याला की 3 बाटल्या किंवा 2 बाटल्या तरी कमीत कमी आपण उकळून आपल्याबरोबर कॅरी करायचंय. बाटली धुण्यासाठी पण काय करायचं आपल्याला, ब्रश करायचंय. त्याच्यानंतर 1 दिवसाचा आपल्याला काय करायचंय, उन्हामध्ये ठेवायचं, गॅप द्यायचा. तर बाटलीला दुधाचा काय होतो, वास लागतो. हम्म नंतर काय, आता कृत्रिम पोषणाचे आपल्याला काय बघायचे, फायदे आणि तोटे बघायचे. आता फायदे काय आहेत, तर आईला स्तनपानच करायचं नाहीये, मग अशा वेळेस काय होतं की आईची पोषणाची स्वतःचीच गरज कमी होते. त्यामुळे तिला जास्त अन्नपदार्थ देण्याची किंवा तिचा स्वयंपाक तेवढा स्वयंपाक तिला करा, म्हणजे पोषण तर नॉर्मल पोषण तर आपल्याला द्यावंच लागतंय, पण खूप काही जे आपण फ्रिक्वेंटली खावं लागतं की बाळाला कॅलरीज मिळण्यासाठी आईला खूप खावं लागतं, ते प्रमाण कॅलरीजचं आपोआपच कमी होतं. नंतर दुधाची कमतरता हा प्रश्नच निर्माण होत नाही, म्हणजे किती नाही म्हणलं तरी एक ब्रेस्टफीड जेव्हा करतो तेव्हा 600 मिली डेली दूध तयार होतं. साधारणतः फार फार तर 700 मिली. मग इथं काही बाळांची भूक, ज्या प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाची भूक काय असते, वेगळी असते. जर बाळाला कमतरता निर्माण, भूक जास्त असेल तर कमतरता निर्माण होण्याचा हा प्रश्न निर्माण होतो, पण तसं वरचं दूध असेल तर त्याचे कमतरता निर्माण होण्याचा प्रश्न येत नाही. नंतर काय करायचंय आपल्याला की तिसरा फायदा काय आहे, आपल्याला बाळ किती दूध पितंय हे समजतं. ब्रेस्टफीड करताना आपल्याला बाळाने किती दूध पिलंय हे काही कळत नाही वरून आपल्याला. परंतु जेव्हा आपण वरनं दूध पाजतो तेव्हा बॉटलला पण मार्क्स असतात, किंवा वाटी चमच्यामध्ये आपण साधारण 30 ml पाणी घेतोय, 1 चमचा पावडर घेतोय, मग आपल्याला साधारणतः त्यांनी 30 ml दूध पिलंय, मग हे असे 30 ml चं दोनदा पिलंय म्हणजे 60 ml पिलंय, हे आपल्याला काय करता येतं, लक्षात येतं. नंतर आईची जरी अनुपस्थिती आहे, आई तिथे जरी उपस्थित नाही तर दुसरं कोणी पण दूध पाजू शकतं.
निसंकोचपणे सगळीकडे काय होतं, हे दूध आपल्याला पाजता येतं. हम्म तसंच काय होतं की इतरांकडून दूध पाजल्यामुळे काय होतं की बेबी फक्त मदरशीच रिलेट करत नाही, कोरिलेट करत नाही, तर दुसऱ्यांच्या बरोबर पण कोरिलेट करायला लागतं आणि तो समाजशील प्राणी किंवा समाजात मिसळणारा तयार व्हायला लागतं. हम्म त्याच्यातून दुसरं काय होतं की मालकी हक्काची भावना निर्माण होते असं यांनी म्हटलंय. स्तनपानामुळे की राग, द्वेष आणि या भावना शिशूमध्ये निर्माण होत नाही. शिशू काय होतो की मन मिळाव, कारण कोणी प्रत्येक ठिकाणी सगळ्यांकडे जायला लागतो. दुधाची गरजच आईकडे नसल्यामुळे मग तो सगळ्यांकडून मिक्स व्हायला किंवा सगळ्यांमध्ये समाजशील व्हायला अजूनच मदत होते. नोकरदार ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी काय होतं, हे अत्यंत उपयुक्त आहे. पण योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात दूध बनवून पाजणं ही पण गोष्ट पाळणे आवश्यक आहे. हम्म नंतर काय होतं की शिशू थोडा मोठा झाला तर त्याला आपण डायरेक्ट वागला हातात ग्लास देऊ शकतो आणि तो त्याच्या हाताने काय होऊ शकतो, दूध पिऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागत नाही, थांबावं लागत नाही किंवा आपली वेळ त्याच्यामध्ये राहत नाही किंवा आपण त्याच्यामध्ये अडकून राहत नाही. हे काय झाले फायदे बघितले आपण. आता आर्टिफिशियल फिडिंग किंवा कृत्रिम पोषणाचे तोटे काय आहेत? सर्वात पहिला महत्वाचं म्हणजे काय होतं की आईचं सानिध्य कमी होतं. त्यामुळे स्तनपानामध्ये जे भावनिक बंध निर्माण होतात, इमोशनल कोरिलेशन होतं, ती जवळीक काय होती तेवढी निर्माण, म्हणजे जवळीक निर्माण होते, निर्माण होत नाही अशातला भाग नसतो. परंतु जे स्तनपानामुळे आईचं पण स्वास्थ्य चांगलं राहतं किंवा आईची पाळी लांबते किंवा आईचं युटरस आहे ते जागच्या जागी यायला मदत होते किंवा ब्रेस्ट फिडिंगमुळे काय होतं की किती नाही म्हणलं तरी स्पर्श थेरपी असते एक प्रकारचा. बेबीचा स्पर्श झाला की आईच्या मनामध्ये एकदम जे प्रेम किंवा आईचं जे सानिध्य बाळाला मिळतं त्याच्यामुळे जो भावनिक बंध निर्माण होतो तो तेवढ्या प्रमाणात निर्माण होत नाही. हम्म आणि हे सगळ्यात पहिला महत्वाचा तोटा आहे. दुसरी गोष्ट काय, आर्थिकदृष्ट्या हे पावडरचे जे लॅक्टोजनचे, नेस्ट्रोजन, नान हे 350-400 रुपयाला डब्बे असतात. हे बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत. नंतर दुधाची चव आणि तापमान सातत्य राखणं आपल्याला जमत नाही, कारण गाईचं दूध जसं येईल, जसं गवळी टाकेल तसं आपल्याला ते पाजावं लागतं. मग कधी साखर कमी जास्त होऊ शकते, चव बदलू शकते, कधी आपण जास्त गरम करू शकतो, कधी थोडंसं कमी गरम होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आपल्याला अवघड जातं. नंतर काय होतं की जसं आई काळजी घेते तसं दुसरं कोणी दूध पाजताना तेवढी काळजी घेईल याची खात्री देता येत नाही. आणि काय होतं की वरच्या दुधांमुळे इन्फेक्शन होण्याचे चान्स पण वाढतात, कारण तुम्ही जेवढं हँडलिंग करताय एखादी वाटी, चमचा, पेला, या सगळ्यामध्ये काय होतं की बेबीला इन्फेक्शन होण्याचे चुकून एखाद्या दिवशी अडचण आली आणि इन्फेक्शन बसलं तर मग आपल्याला डायरिया म्हणजे अतिसार, विषामज्वर म्हणजे टायफॉइड यासारखे आजार होण्याची काय होते शक्यता वाढते. कारण टायफॉइडचं इन्फेक्शन हे स्मॉल मॉलिक्युलर टायफीनी होतं, ते इंटेस्टाईनला होतं. इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्याला होतं. त्याच्यामुळे आपण जे दूध पितो त्याच्यामध्ये लहान आतड्यामध्ये होऊ शकतं. अतिसार म्हणजे जुलाब, म्हणजे बाळाला सारखी सारखी शी, आणि इव्हन काय असतं की वरच्या दुधामधलं जे लॅक्टोज असतं ते कधी कधी बेबींना पचत नाही आणि त्याच्यामुळं पण काय होतं की बेबी पटपट पटपट सारखं शी करायला लागतं किंवा मग संडासची जागा लाल व्हायला लागते, त्रास व्हायला लागतो, असं होऊ शकतं. विकतचं जे आपण दूध घेतो तो निर्जंतुक करूनच पाजायचं. जर निर्जंतुक करून किंवा उकळून नाही पाजलं तर संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते, कारण जे काही गायीला आजार आहेत ते पण आपल्याला पण होण्याची शक्यता असते. बाळाने जर दूध तेवढं सगळं पिलं नाही, आता आपण बनवलं तर दूध पिलं नाही तर ते आपण फेकून द्यावं लागतं. नाहीतर काय होतं मग ते वाया जातं अशापर्यंत. ते आपण कंटिन्युअस खूप वेळ ठेवू शकत नाही. नंतर आईच्या दुधामध्ये जसं डायजेस्टिव्ह सिस्टीमला बाळाच्या योग्य असे घटक पदार्थ असतात तसं काही ह्या दुधामध्ये तेवढं नसतं. पचायला हे जडच असतं. परंतु पर्याय नसल्यामुळे आपण हे वापरतो. कृत्रिम पोषणामध्ये काय होतं, वेळ, पैसा आणि आपले श्रम जास्त खर्ची लागतात. आणि वाटी चमच्याने जर दूध पाजलं तर काय होतं की जबड्यांना, जो आपण जे आईच्या अंगावर दूध ओढतो तेव्हा हा जबड्यांना काय होतो, व्यायाम होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला रोगप्रतिकार शक्ती पण वाढते, कारण आईच्या दुधातनं ते पदार्थ मिळतात. तसं गाईच्या किंवा म्हशीच्या दुधातनं ही इम्युनिटी आपल्याला मिळत नाही. आणि हळूहळू नुसतं वाटी चमच्याने म्हणजे आयतं प्यायची, कष्ट न करायची सवय लागते आणि त्यामुळे काय होतं, बाळ आळशी होतं. बघा तुम्ही
कितीतरी बेबींना जर तुम्ही सीझर झालं आणि पहिले 2 दिवस जर वाटी चमच्यानी पाजलं, तर तिसऱ्या दिवशी ब्रेस्ट फीड घेताना ते कन्फ्यूज होतात. त्यांना ओढायची इच्छाच राहत नाही. त्यांना आपल्याला फोर्सफुली प्रयत्नांती ते हळूहळू सवय लावावी लागते. नाहीतर काय होतं की खूप आळशी होतात. नको म्हणतात ओढायला. त्यांना असं वाटतं वाटी चमच्यानीच पाजावं मला आता परत. हां. नंतर काय होतं की एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन असतं, की आईच्या अंगावरचं जेव्हा आपण बाळ दूध सक करतं, त्या सकिंगनी जो व्यायाम होतो त्याच्याने काय होतं एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. एक समाधान मिळतं. ते समाधान आर्टिफिशियल किंवा कृत्रिम पोषणामध्ये मिळत नाही. मग त्यामुळं बेबीला अडचण होते. मग कधी-कधी नुसतं बेबी सुधर मिळतात असे निप्पलच्या आकाराचे ते सक करायला देतात समाधान मिळावं म्हणून. ते नुसतं चोखत राहतात आणि मग त्याच्यामुळे त्यांना समाधान मिळू शकतं. त्याच्यानंतर दुसरं काय, की मी तुम्हाला मगाशी म्हणलं तसं आईला मासिक पाळी पण लवकर चालू होते जर ब्रेस्टफीड बंद केलं तर. आणि स्तनपान न केल्यामुळं स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता पण आईची वाढते. तर हे सगळे काय आहेत? आर्टिफिशियल फीडिंगचे तोटे आहेत. आता विनिंग किंवा स्तन विमोचन, दूध तोडणे बाळाचं म्हणजे 6व्या महिन्यापर्यंत आपण ब्रेस्ट फीडच देतो. आणि त्याच्यानंतर जर समजा नाही देता आलं तर आर्टिफिशियल फीडिंग द्यावं लागलं तर काय करायचं हे आपण पाहिलंच आहे. तर आता हे काय असतं, की आईचं दूध बंद करण्याचे जे प्रकार दूध म्हणजे पूर्ण बंद केलं जात नाही, पण वरचं दूध चालू करायचं. म्हणजे आईचं दूध तर कंटिन्यू आहेचच. पण समजा तुम्ही आईचं दूध 10 वेळा देत असाल, तर आता ते साधारणतः 5 ते 6 वेळा किंवा 7 वेळा करून वरचं दूध चालू करायला चालू केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, की स्तनविमोचन किंवा खाद्यपदार्थांशी संपर्क. कारण 6व्या महिन्यानंतर टेस्ट बड डेव्हलप व्हायला लागतात आणि तसं म्हणावं तसे न्यूट्रिशन पण आईच्या दुधातून मिळत नाहीत. अशा वेळेस काय करावं लागतं, वरचे पदार्थ आपल्याला करावे लागतात चालू. मग ही संक्रमण अवस्था आहे आपली. मग ह्यावेळेस काय होतं, की चुकून काय होतं, की वरचं नाही खाल्लं गेलं, अडचण आली तर कॅलरी कुपोषण होण्याची किंवा बाळ कुपोषित होण्याची शक्यता असते. तर अशा वेळी काय होतं, की हे आपल्यासारख्या भारतासारख्या देशामध्ये हे सगळ्यात जास्त दिसून येतं. म्हणून कारण 2 ते वर्षापर्यंत 3 वर्षापर्यंत बायका बेबीला पाजतच राहतात आणि वरचं चालूच करत नाहीत. मग त्यामुळं आयर्न डेफिशियन्सी एनिमिया, बी12 डेफिशियन्सी, नंतर न्यूट्रिशन न मिळाल्यामुळं नुसतंच खाडकुळे, काडकुटे हे बाळं अशी तयार होतात. म्हणून साधारणतः 6व्या महिन्यानंतर आपण ही विनिंगी प्रक्रिया चालू करतो. मग ह्यामध्ये काय करायचं आपल्याला? तर एकदम करायचं नाहीये. तर काय झालं 6 महिन्याचं पूर्ण झाल्यावर काय झालं करायचंय, की हळू-हळू आपल्याला एक-एक पदार्थ वाढवायला शक्यतो आपण गाईचं दूध पण नाही सांगत. त्यांनी इथंच गाईचं दूध सांगितलंय, पण आईचं दूध देत असतो आपण म्हणून काय सांगतो, की वरणाचं पाणी किंवा भाताची सगळ्यात हलका पदार्थ म्हणजे भाताची पेज. 5 पट पाणी टाकून जो भात शिजवतो, त्याच्यामध्ये आपण नुसतं आधी भाताची वरची पेज देत होतो एक टाईम. मग ती पहिले 3-4 दिवस पचायला लागल्यावरती मग वरणाचं पाणी एक टाईम भाताची पेज. मग ते पण सगळं आठवडाभर पचायला लागलं, तर मग हळू आपण काय करू शकतो, अनेक गोष्टी बाकीच्या मग वरचं थोडंसं दूध पण म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं दूध आपण काय करू शकतो, थोडं-थोडं देऊ शकतो. नंतर समजा अगदीच पुरत नाही, तर 4 महिन्यानंतर पण आपण वरचं दूध चालू करू शकतो. हं. मग आता हे काय करायचं, की दिवसभरातून एकदा म्हणजे सकाळी 6, दुपारी 9, 12, सायंकाळी 3, 9 असं काय केलं तर आईचं दूध दिलं जातं. तर त्याच्या मध्ये-आधी किंवा त्याच्या आधीच किंवा मध्ये थोडंसं आपण वेळ काढून आता तर मग समजा 6 ते 9 3 तासाचा पिरियड आहे. 9 ते 12 दुपारचा पिरियड आहे. 3 ते 6 दूध सकाळी उठल्या-उठल्या आपण झोपेतून उठल्यानंतर काय होतं विश्रांती घेतलेली असते. त्यामुळं दुपारी 3 किंवा संध्याकाळी 6 पर्यंत बऱ्यापैकी दुधाचा फ्लो असतो. 6 नंतर दुधाचा फ्लो बऱ्यापैकी कमी होतो. मग आपण काय करू शकतो, की 10 ते 12च्या दरम्यान किंवा मध्ये एखाद्या टाईम आपण काय करू शकतो, की भाज्यांचं किंवा वरणांचं सूप किंवा पाणी टोमॅटोचं सूप, फळांचा रस. पण हे असं हळू आपण काय करू शकतो, एक-एक पदार्थ देऊ शकतो. मग आधी पण शक्यतो भाताची पेज, मुगाचं वरण, वरणाचं पाणी, मग ते पचायला लागल्यानंतर गाईचं दूध, मग त्याच्यानंतर ते पण पचायला लागल्यानंतर भाज्यांचं स्टॉकचं जे सूपसारखं आपण असतो ते तसं बनवू शकतो किंवा फळांचा ज्यूस बनवू शकतो. हळू आपण म्हणजे डाळिंबाचा ज्यूस, आंब्याचा रस, त्या सीझनल जी फळं आहेत, तर ती बनवून आपण त्यांचा रस काढून काय करू शकतो त्यांना खाऊ घालू शकतो. नंतर थोडेसे मोठे झाले की 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी मुगाची डाळ असं करून ते तुपात वेगवेगळं भाजून त्याची पूड करून
त्याच्यामध्ये धनेजिऱ्याचे पूड मिक्स करून आपण ते शिजवून थोडंसं घट्ट थिक खाऊ घालू शकतो. हे जे सॅरलॅक बनतं ते असंच बनतं. हम्म किंवा सोयाबीन पण घालतात काही जण गरम करून, त्याच्यामध्ये रोस्टेड सोयाबीन थोडे कमी प्रमाण असतं पण त्याच्यामध्ये वापरलं जाऊ शकतं. हम्म मग हे सगळं आपण मध्ये आधे किंवा हे करू शकतो. नंतर समजा बाळाला जर सर्दी खोकला आहे, आजारी आहे, तर अशा वेळेस आपण दूध तोडण्याची प्रक्रिया करायची नाही. बरं वाटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे प्रयत्न करायचा आहे. नंतर काय व्हायचं की सगळ्यांनी घरातल्यांनी आनंदी वातावरण ठेवायचं आणि आईला मदत करायची या सगळ्या गोष्टी करायला. तर अशा वेळेस काय होतं की आई पण थकून जात नाही आणि बाळ पण खुश राहतं आणि बाळाचा सगळ्यांशी बॉन्ड डेव्हलप व्हायला काय होते, मदत होते. नंतर अजून काय करू शकतो की कधी कधी काय होतं की बाळ नुसतं आईचंच दूध मागतं. अशा वेळेस काय करेल की एक दिवस रडेल, 2 दिवस रडेल, लगेच रडलं की नाही बाबा ठीक आहे म्हणून आपण तिला ब्रेस्ट फीड करायला, असं नाही करायचं. तर हळूहळू काय करायला लागतं, त्याला कळायला पाहिजे की मग रडलं तरी आपल्याला मिळत नाही, तर आपलं वरचंच प्यावं लागतं. तर ते समायोजन करायला किंवा त्याच्या नवीन गोष्टींची टेस्ट डेव्हलप करायला त्याला वेळ मिळतो आणि हळूहळू ते ह्या गोष्टी तो करू शकतो. आता हा आपण सगळ्यात काय बघितलं की 6 महिन्याचा आहार आपण बघितला. त्याच्यानंतर काय बघितलं की 6 ते 12 महिन्याचा आहारमध्ये काय द्यायचं असं त्यांनी सांगितलंय. तर 6 ते 12 महिन्याच्या शिशुसाठी समतोल आहारामध्ये काय सांगितलंय, तर त्यांनी इकडे काय केलं, अन्नगट. आता आपण अन्नगट पहिल्या टर्म मध्ये शिकलो. सगळ्यांना माहिती आहे अन्नगट किती प्रकारचे, ते 15 का 13 काहीतरी आपण अन्नगट शिकलो. आणि त्याचं प्रमाण तर मुख्य मुख्य अन्नगट इथं दिले त्यांनी. आता तृणधान्य 15 प्रमाण किती काय पाहिजे, प्रमाण ग्रॅम मध्ये 15 ग्रॅम. डाळी किती प्रमाण पाहिजे, तर 7.5 ग्रॅम प्रमाण पाहिजे मुलांच्या आहारामध्ये 6 ते 12 महिन्याच्या. दुधाचे पदार्थ 400 ग्रॅम मध्ये पाहिजेत. कंदमुळे 50 ग्रॅम, हिरव्या पालेभाज्या 25 ग्रॅम, इतर भाज्या 25 ग्रॅम, फळे 100 ग्रॅम, साखर 10 ग्रॅम आणि तेल किंवा तूप किंवा काय असेल ते 20 ग्रॅम मध्ये पाहिजे. हम्म तर इथं काय केलंय त्यांनी की आता डॉक्टर आगाशे जे आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की आहाराबाबतच्या काही सूचना दिल्यात. तर त्यांनी काय सांगितलंय, पहिल्या महिन्यामध्ये काय करावेत साधारणतः. डॉक्टर पहिले पेडियाट्रिशियन पहिले 3 महिने काय करतात, मल्टीविटॅमिन्स आणि कॅल्शियमचे औषधं देतात पहिल्या 3 महिन्यामध्ये. 3 महिन्यात ते मल्टीविटॅमिनचे थेंब असतात आणि कॅल्शियमचे पण काय असतं, सिरप असतं, ते पाजायचं असतं. त्याच्यामुळे काय होतं की बाळाची मॅक्रोन्यूट्रियंट जी ग्रोथ आहे ती वाढायला तर मदत होतेच, ती पूर्ण व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे काय होतं की दुसरं काय होतं की त्यामुळं बाळाच्या हाडांची वाढ किंवा त्याचे मल्टीव्हिटॅमिन मॅक्रोन्यूट्रियंट मिळाल्यामुळे काय होतं की बाकीच्या डेफिशियन्सीज निर्माण होत नाहीत. हा आणि त्यामुळं काय होतं की चांगलं बाळाची पोषण किंवा वाढ होण्याला मदत होते. आता अजून काय सांगितलं की जर अंगावरचं दूध कमी पडत असेल तर दूध आणि पाणी काय करायचं त्यांनी. आता इथं एकाच एक प्रमाण लिहिले, परंतु हे साधारणतः पहिल्या महिन्यामध्ये आपण मगाशी बघितले की हे प्रमाण आपण काय केलेलं होतं की जास्त वाढवलेलं होतं. म्हणजे एकाच एकच प्रमाण घेतलं होतं, नंतर दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये दुधाचं प्रमाण वाढवून पाण्याचं प्रमाण कमी केलेलं होतं. आता दुसऱ्या महिन्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर जर कमी पडत असेल तर वरील प्रमाणात दूध चालूच ठेवायचंय. त्याचप्रमाणे काय करायचं की अंतरात म्हणजे जास्त प्रमाणात पाजून अंतर वाढवायचं. म्हणजे आपण पहिल्या महिन्यामध्ये फ्रिक्वेंटली पाजत असतो, दर 1.5 तासांनी किंवा 2 तासांनी. नंतर नंतर ते प्रमाण काय करायचं, वाढवून 3 तासावर न्यायचंय. म्हणजे एकदा दूध पिल्यानंतर दुसऱ्या दूध प्यायच्या वेळेमध्ये आपल्याला वेळेचं प्रमाण 3 तास किंवा 2.5 तास करायचंय. हम्म तिसऱ्या महिन्यामध्ये काय करायचं, वरच्या दुधातील पाणी जर पाजत असेल तर वरच्या दुधातील पाण्याचं प्रमाण आपल्याला काय करायचंय, कमी करायचंय. आणि समजा जर वरचं पाजायची वेळच आली तर जर दूध कंटिन्युअस दूध पाजू शकत नाही, मग तिसऱ्या चौथ्या महिन्यानंतर साधारणतः आपण काय करू शकतो की धान्याचा आहार घरीच तयार, म्हणजे ज्वारीची पेज, बाजरीची पेज, नाचणीचं सत्व, राजगिऱ्याचं काय करू शकतो आपण, लाह्याचं पीठ करून ते दुधात किंवा आपण राजगिरा जो असतो ना तो मिक्सर मधनं, म्हणजे तो फुलवायचा, तो मिक्सर मधनं काढायचा आणि त्याचं ते दुधामध्ये घालून आपण काय करू शकतो, बाळाला देऊ शकतो. तर पण ते सगळं जे काही स्मॅश करून द्यावं लागतं, कारण बाळ काय दात नसतात, नुसतं गिळत असतं. त्यामुळे हे काय आपण हळूहळू काय करू शकतो, हे करू शकतो. चौथ्या महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या हे करू शकतो की बाबा
टोमॅटो, पालक, गाजर, लाल भोपळ्यांचं सूप, भाताची पेजऐवजी आपण रव्याची खीर, दुधात केळ करून असं आपण काय करू शकतो किंवा नुसतं दूध केळ असं स्मॅश करून खाऊ घालू शकतो. नंतर 5व्या महिन्यामध्ये प्रमाण काय करायचं, 4 वाटी दूध घेतलं तर 1च वाटी पाणी टाकायचं आणि असाच आहार चालू ठेवायचा आहे. 6व्या महिन्यामध्ये काय करायचं, 5 भाग पाणी घ्यायचं किंवा 1 भाग 5 सगळं मला तर वाटतं की 6व्या महिन्यामध्ये पूर्ण दूध पाजलं तरी चालावं. मग त्याच्या वेळेसच आपण काय करू शकतो, उकडलेला बटाटा किंवा अंड्याचा पिवळा बल्क आपण करून खायला देऊ शकतो बाळाला. बाळाची वाढ, बाळाची भूक कशी आहे बघून आपण त्याच्यामध्ये फेरबदल करू शकतो. हं. 7व्या महिन्यामध्ये तर मात्र तुम्ही आपण काय करू शकता, वरण भात शिजवून सॉफ्ट खिचडीसारखा भात बनवून तुम्ही सॉफ्ट हाताने पण खाऊ घालू शकता. किंवा वरण आणि भाज्या किंवा हे सगळं कुस्करून दुधाबरोबर आपण किंवा भाकरीबरोबर चपाती किंवा भाकरी कुस्करून म्हणजे मिक्सरमधनं किंवा बॉसमधनं काढून चुरून आपण त्यांना ते पेस्ट टाईप देऊ शकतो. हं. 8व्या महिन्यामध्ये पण सेम. 9व्या, 10व्या आणि 11व्या, 12व्या महिन्यामध्ये काय करायचं आपल्याला, की सर्व ताटातले पदार्थ काय खाऊ लागतं बाळ खायला पाहिजेत. 12व्या महिन्यापर्यंत त्याने शिकलं पाहिजे साधारणतः. शक्यतो मैद्याचे पदार्थ वापरू नयेत. आपण चुकून समजा कुठे बाहेर प्रवासाला गेलो आणि त्यावेळेस वेळ नाहीये, अडचण आहे. अशा वेळेस तुम्ही बिस्किट किंवा हे वापरू शकता. पण शक्यतो घरी मैद्याचे पदार्थ काय करायचे नाहीयेत, आपण वापरायचे नाहीयेत. नंतर काय बघायचं, की आता जो आपण हा निओनेट म्हणजे शिशु म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये काय अजून आहारामध्ये मार्गदर्शक सूचना काय दिल्यात त्यांनी, तर 1 महिन्याच्या शिशुमध्ये काय व्हायचं, की लिंबू वर्गातील जे फळांचा रस आहे, तो 1 चहाच्या चमच्याने सुरू करून हळू-हळू काय करायचं आपल्याला 75 मिलीपर्यंत वाढवायचं. लिंबू वर्गातील फळांचा रस म्हणजे काय आला, की थोडासा काय करू शकतो आपण, लिंबाचं सरबत करणे किंवा आपण आवळ्याचं सरबत करू शकतो किंवा आपण जे फळांचे ज्यूस करतो, तर ते थोडेसे आपण काय करतो, साखर घालून किंवा ऑरेंज संत्र थोडंसं आपण ते रस काय करू शकतो बाळांना हळू-हळू वाढवायचं. लगेच नाही पहिल्या महिन्यात. पहिल्या महिन्यात कधी 1च चमचा द्यायचा आहे आणि नंतर 6व्या महिन्यापर्यंत ते 75 मिली किंवा 7व्या महिन्यापर्यंत 75 मिलीपर्यंत वाढवायचं आहे. 3ऱ्या ते 4थ्या महिन्यामध्ये काय करू शकतो आपण, की आयर्न आणि आपल्याला काय करायचं थायमिन मिळवण्यासाठी किंवा B12 B6 मिळवण्यासाठी आपण काय करणार आहे, की धान्य किंवा पीठ शिजवून आपण पातळ सुरुवात 1 चमच्याने किंवा त्याला धान्य शिजवून म्हणजे काय, तर रव्याचा पातळ शिरा करू शकता किंवा गव्हाची लापशी बनवू शकता भाजून तुपामध्ये. पण ते पातळ बनवायचे अगदी 1 चमचाच. नंतर ज्वारीची पेस्ट बनवू शकता, नाचणीची पेस्ट बनवू शकता, बाजरीची पेस्ट बनवू शकता आणि ते पेस्ट आपल्याला पहिल्यांदा 1च चमच्याने सुरुवात करायची. एकदम पातळ बनवायची पहिल्या 3ऱ्या-4थ्या महिन्यात. नंतर हळू मोठं जसं होईल तसं घट्ट करायची. हं. नंतर 4 ते 5 महिन्यामध्ये काय करायचं, की पूर्ण पिकलेलं केळं असं चमच्याने असं स्मॅश करायचं. छोटं-छोटं असं करून खरडायचं. पुढं टोक असतं चमच्यात आणि ते थोडंसं खाऊ घालायचं आणि ते खात असेल तर मग आपण त्याला असंच चमच्याने खरडूनच त्याला काय करायचंय, खाऊ घालायचंय. किंवा मग भोपळा, पालक आपण काय करू शकतो, वरणामध्ये किंवा भातामध्ये स्मॅश करून आपण काय करू शकतो, बॉस किंवा मिक्सर असतो त्याने ग्राइंड करून त्याला ते काय करू शकतो आपण, खाऊ घालू शकतो. नंतर अजीवनसत्वासाठी 5व्या-6व्या महिन्यामध्ये आपण अंड्याचा पिवळा बलक किंवा पाव चहाचा चमचा जो आहे, तो अगदी तो पाव त्यातला फक्त चमचा 1 चमचा किंवा पावच चमचा काय करायचंय, अंड्याचा पिवळा बलक आपण काय करायचंय, द्यायचंय. नंतर 7व्या महिन्यामध्ये काय करायचंय, मांस हे मासे जे आहेत, त्यांना गाळून काय करायचं म्हणजे त्यांचं जे तुम्ही जे नॉन शिकवता हे बनवता, त्याच्यावरचं जे काय म्हणतात त्याला रस्सा किंवा सिरप जे आहे, काय म्हणायचं त्याला मला नाही म्हणजे रस्साच म्हणायचा म्हणजे वरचं जे पेस्ट सारखं येतं त्याचं वरती पाणी टाकल्यानंतर जे पेस्ट सारखं बनतं ते फक्त हळद, मीठ, तिखट नाही टाकायचं किंवा खूप मसालेदार नाही बनायचं. तर त्याच्यावरचा नुसता रस्सा टाईप तुम्ही बाळांना 6 ते 7 महिन्यात देऊ शकता. पण ते पण कसं तर 1च चमचा किंवा 2च चमच्याने सुरुवात करायची आणि पचायला लागलं तर त्याचं प्रमाण वाढवायचं. नंतर 7व्या आठवड्यामध्ये भाकरी किंवा आपण जे उकडलेला बटाटा, खजूर, रताळे स्मॅश करून दुधाबरोबर किंवा भाकरी दुधाबरोबर किंवा गरगट्टा भाजीचे सूप्स असतात किंवा पालकचा गरगट्टा किंवा त्याच्यामध्ये कुस्करून किंवा वरणामध्ये कुस्करून आपण काय करू शकतो, भाकरी वगैरे देऊ शकतो. नंतर 8व्या ते 9व्या महिन्यात आपण एखादं फळ चालू करू शकतो. मग ते केळ असू शकतं, चिकू असू शकतो, डाळिंबाचा ज्यूस असू शकतो. हं.
किंवा आपण आंब्याचा रस असू शकतो, तर किंवा सफरचंदाचा ज्यूस असू शकतो. हे आपण काय करू शकतो 9व्या-10व्या महिन्यामध्ये आपण देऊ शकतो. हां. नंतर काय करायचंय, की 10व्या ते 11व्या महिन्यामध्ये काय करायचं आपण खिरी करू शकतो. म्हणजे तांदळाची खीर असते ती पण 6व्या महिन्यापासून पण चालू करू शकतो. तांदळाची खीर म्हणा, गव्हाची खीर म्हणा किंवा आपण हे जे काही गाजरचा हलवा बनतो, तो अगदी स्मॅश करून अगदी पातळ बनवला तरी आपण खिरीसारखा बाळाला खाऊ घालू शकतो. तर हे सगळं आणि मैद्याचे पदार्थ काय करणार 11व्या-12व्या महिन्यात काय ते सगळं ताटात जेवलंच पाहिजे. मग आता 6 ते 12 महिन्याच्या शिशुसाठी काय दिली त्यांनी? नमुना आहार तालिका दिली. म्हणजे काय? हे एक नमुना दिलाय. हे काय सगळं असंच पाहिजे असं नाही. त्याच्यामध्ये तुम्ही पदार्थ बदलू शकता. त्याच फ्रिक्वेन्सीचे किंवा त्याच्यासारखेच पदार्थ तुम्ही टाकू शकता. 7 वाजता त्यांनी काय दिलंय? दूध दिलंय 1 कप. 8 वाजता काय दिलंय? अंड्याचा पिवळा बलक दिलाय अर्धा प्रमाण. नंतर 9 वाजता काय दिलंय? केळ दुधात कुस्करून दिलाय अर्ध. त्यात मग तुम्ही सफरचंद देऊ शकता. कधी नुसता डाळिंबाचा रस पाजू शकता. कधी नारळाचं पाणी पाजू शकता तिथं. हं. असं चेंज करू शकता. नंतर 11 वाजता काय करायचंय, की पोळी आणि पालक घालून वरणाचं पाणी करायचंय. म्हणजे पालक घालून वरण करायचं म्हणजे गरगट्टा मी म्हणलं ना तुम्हाला जसं पालकाची भाजीसारखं वरणामध्ये घालून आणि त्याच्यामध्ये कुस्करून काय करायचं तूप घालून आपण ती चतकोर पोळी आपण खाऊ घालू शकतो. 1:30 वाजता काय करायचं मोसंबीचा रस किंवा पपईचा गर खायला द्यायचा आहे. 3 वाजता काय की ज्वारीच्या लाह्यांचं पीठ काय असतं दुधातून देऊ शकता. ज्वारीच्या लाह्या मिळतात तुम्हाला बघ कुठं पण मॉलमध्ये मिळतात. त्याचं पीठ करून तुम्ही दुधातनं किंवा मग तुम्हाला नसेल ज्वारीच्या लाह्या करायचं डायरेक्ट ज्वारी तुम्ही शिजवू शकता 1 चमचा 2 चमचा पाण्यातनं आणि धने जिऱ्याची पूड टाकायची सुजीच्या चाळणीने चाळून त्यामध्ये आणि तूप घालून ते एवढं सतकोर भाकरी खाल्ल्यासारखं असतं ते. हां. किंवा मग तुम्ही मिक्स धान्य करू शकता. 1 चमचा नाचणी, 1 चमचा ज्वारी, 1 चमचा बाजरी किंवा चतकोर चमचा ज्वारी, चतकोर चमचा बाजरी, चतकोर चमची नाचणी, चतकोर चमचा गहू असं ते सगळं तुपात भाजायचं आणि पाण्यामध्ये त्याची पेस्ट बनवायची. पाण्यात सगळं मिक्स करून पीठ पेस्ट बनवू शकता. असं पण करू शकता. हं. लाल भोपळ्याचं सूप पाजू शकता. उकडलेला बटाटा काय करू शकता 5 वाजता खाऊ घालू शकता. आणि संध्याकाळी 7 वाजता काय करू शकता, की डाळ तांदळाची खिचडी तूप टाकून काय करू शकता तुम्ही देऊ शकता. हं. तर हे सगळं काय आहे साधारणतः एक नमुना तालिका दिली किंवा समतोल आहार साधारणतः कसा असा मग ह्याच्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स नंतर इव्हन मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे सगळे हे बघितलंय म्हणजे फायबरचं प्रमाण, प्रोटीनचं प्रमाण, हे सगळ्या गोष्टी त्यांनी काय केल्यात, तर अंड किंवा दुधाने काय होतं, की प्रोटीन आणि काय कॅल्शियम मिळू शकतं. केळ्यांनी फायबर्स मिळणार आहेत आणि कार्बोहायड्रेट मिळणार आहेत. पोळी आणि पालकनी पण काय होणार आहेत, की फायबर्स मिळणार आहेत, पालकनी व्हिटॅमिन्स, मिनरल्स पण मिळणार आहेत आणि पोळीनी काय होणार आहे, कार्बोहायड्रेटची. मोसंबीचा रस, पपईच्या गरानी पण काय होणार आहे, की त्याच्यामध्ये पण काय होतं, की म्हणजे मल्टीव्हिटॅमिन्स किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात. ज्वारीच्या लाह्याच्या पिठाने काय होतं, की हलक्या पचायला, सोप्या आणि कार्बोहायड्रेटचा सगळ्यात मोठा सोर्स. लाल भोपळ्याचा सूप हा सगळ्या मल्टीव्हिटॅमिनचा रिच सोर्स आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, की ते बेबीला सोपं जातं प्यायला पण आणि संध्याकाळी खिचडी पचायला हलकी आणि त्रासदायक नाही, की बाबा झोपल्यानंतर सारखं पोटात दुखतंय किंवा त्रास होतोय असं काही नाही. त्यामुळे ते काय झालं, की एकदम सोपं. असाच तुम्ही आहार चेंज करू शकता बाबा तिथं. तर समजा तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या तुम्हाला समजा अगदी पातळ तुम्ही 7 वाजता बाबा त्याला अगदी शिरा किंवा लापशी दिला असं करू शकता. 8-9च्या आसपास तुम्ही त्याला दूध पाजू शकता किंवा नारळाचं पाणी पाजू शकता. हं. किंवा मग साधारणतः 10-11च्या आसपास तुम्ही त्याला वरण-भात खाऊ घालू शकता. 12-1च्या आसपास पोळी आणि पालक किंवा कसलं पण वरणाचं किंवा दूध पोळी असं पण खाऊ घालू शकता. नंतर 3-4च्या आसपास काय करू शकता मोसंबीचा रस असं काही नाही. पण तुम्ही दुसरं शकता. आणि मग इथे लाल भोपळ्याच्या सुपाच्या ठिकाणी तुम्ही टोमॅटोचं सूप करू शकता, पालकचं सूप करू शकता, सगळ्या मिक्स व्हेजिटेबलचं सूप करू शकता त्याचा स्टॉक वापरून. हं. असं करून किंवा संध्याकाळी नाचणीचं सत्व तिथे वापरू शकता. म्हणजे तुम्ही बरेच चेंज काय करू शकता इकडे-तिकडे किंवा थोडंसं मोठं झालं 11-12 महिन्यात तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा असले प्रकार पण फर्मेंटेड जे प्रकार आहेत, ते सुद्धा बाळाला खाऊ घालू शकता. लोणची खाऊ घालू शकता. कोशिंबिरी जर दात यायला लागले तर साधारणतः 12व्या नंतर किंवा 12व्याच्या आसपास तर मग बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ते स्वतः चावून खायला लागतात. तर आता
पूरक अन्न किंवा सप्लिमेंटरी फूड काय आहे? तर पूरक अन्न म्हणजे काय? तर पूर्ण तुमच्या लक्षात आलं की पूरक अन्नामध्ये सगळं आलं. म्हणजे जे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, मिनरल्स, फायबर्स, मॅक्रोन्यूट्रियंट्स, सगळं विटॅमिन्स हे सगळं ज्याच्यामध्ये इन्क्लूड येतं सगळ्या डाएटमध्ये. तर ते काय मायक्रोन्यूट्रियंट्स खूप छोट्या प्रमाणात लागतात, पण ते आपल्याला आहारातून कुठून ना कुठून तरी मिळतातच. तर हे सगळं जे काय आहार आहे, कारण काय होतं की बाळाची ग्रोथ होत असते. बाळ एकदम छोटं आहे आणि त्याचं मोठ्या माणसामध्ये रूपांतर व्हायचं आहे. अशा वेळेस काय व्हायचं, पोषण जर नीट नसेल तर वाढ काय होते, खुंटते. उंची योग्य प्रमाणात वाढत नाही. मल्टीव्हिटॅमिन डिसीज झाले की थकवा लवकर येतो, कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट वाटत नाही, वाढ विकास व्हायला अवघड जातं. तर किंवा इव्हन ब्रेनची डेव्हलपमेंट व्हायला सुद्धा अडचण येते जर सप्लिमेंटरी डाएट नसेल तर. त्यामुळे शक्यतो काय करायचं की पूरक आहार काय 6व्या महिन्यापासून चालू करायचा शक्यतो, आणि हळूहळू आईचं दूध काय करायचं कमी होतं. म्हणजे काय होतं की मग त्याच्यामुळं आणि सप्लिमेंटरी फूडमध्ये अजून काय येऊ शकतं की सप्लिमेंटरीमध्ये तुम्ही हे जे काय मल्टीव्हिटॅमिन्स घेता, किंवा आपण जे कॅल्शियम वरून घेतो, किंवा अगदीच कमी पडलं तर आपण काय करू शकतो, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, वाढवू शकतो. तर हे पूरक अन्नामध्ये आलं, किंवा पूरक अन्नामध्ये काय आलं की सर्वात सर्वात प्रमाणात म्हणजे शक्यतो आपण दूधच देतो अगदी लहान असताना. पण त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गोष्टींचा विचार करून करून प्रत्येक गोष्ट आपण काय करू शकतो, वाढवू शकतो. आणि जर वरचंच फीड असेल तर साधारणतः आपण 4थ्या महिन्यापासून काय करू शकतो, त्यांना वरचं चालू करायला शक्यतो प्रोत्साहन देतो. पण जर आईचं दूध पुरत असेल आईचं दूध पुरत असेल तर आपण त्यांना शक्यतो काय सांगतो की नाही, शक्यतो आईचं दूध पुरत असेल तर 6 महिन्यापर्यंत काय करायला पाहिजे, आईचं दूध काय करायला पाहिजे, द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय करायला पाहिजे, हळूहळू एक 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 पदार्थ काय करायला पाहिजेत, वाढवायला पाहिजेत, किंवा एक एक पदार्थ द्यायला पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगितलं की पूरक अन्नामध्ये आम्ही हे सगळे जे पदार्थ येतात त्याचप्रमाणे सप्लिमेंटरी फूडमध्ये म्हणजे आपण मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियम, आयर्न जर हे सगळं लागलं तर त्याच्याबरोबर आपण ह्या गोष्टी पण काय करू शकतो, ऍड करू शकतो सप्लिमेंटरी फूडमध्ये. हा, सप्लिमेंटरी फूडमध्ये शक्यतो आपलं डाएटच येतं, पण अगदीच गरज पडली तर आपण काय करू शकतो की त्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन, व्हिटॅमिन D3, मिनरल्स, कॅल्शियम ह्या सगळ्यांचं काय करू शकतो, आपल्या आहारामध्ये आपण वाढवू शकतो. त्याच्यानंतर आता ह्याच्या 6 ते 12 म्हणजे हे साधारणतः आपल्याला काय झालं की 1 वर्षापर्यंतच्या मुलाचा काय झाला आहे, आपला हा आहार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण अजून त्याच्यामध्ये काय करू शकतो, तर पूरक आहारामध्ये तर त्याच्यामध्ये काय करू शकतो की विभाजन केलंय त्यांनी पूरक आहारामध्ये, की द्रव स्वरूपातील पूरक आहार केलेला आहे. त्याच्यानंतर काय केलेलं आहे की पालेभाज्यांचा आहार केलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे हिरव्या पालेभाज्यांचा सूप वगैरे, किंवा ताज्या फळांचा रस हा एक वेगळा पदार्थ केलेला आहे. माशाचं तेल त्यांनी वेगळ्या प्रकारात घेतलेलं आहे. आणि अर्धवट घट्ट म्हणजे सेमी सॉलिड आहार असं त्यांनी काय केलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारे 3 प्रकारे त्यांनी आहाराचं स्वरूप केलेलं आहे. म्हणजे द्रव स्वरूपातील पूरक आहार, अर्धवट घट्ट पूरक आहार, किंवा घन आहार म्हणजे सॉलिड आहार, असं 3 प्रकार त्याचं. म्हणजे अगदी पहिले ते 6 महिने आपण सगळं लिक्विड खातो, 6 महिन्यानंतर थोडं सेमी सॉलिड करतो, आणि मग 9व्या 10व्या महिन्यानंतर तर ते आपण बऱ्यापैकी सॉलिड करायला हळूहळू चालू करतो. म्हणजे इडली देणे, किंवा मग असं एखादी गोष्ट हे हे करणे, किंवा चपातीचा तुकडा देणे, भाकरीचा तुकडा देणे, असं आपण काय करतो, चालू करतो एक 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 गोष्ट, किंवा बिस्किटाचा चुरा करून जिभेवर टाकणे, असं आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये द्यायला चालू करतो. तर द्रव स्वरूपातील पूरक आहारामध्ये काय काय येतं, तर दूध येतं, ताज्या फळांचा रस येतो, पालेभाज्यांचं सूप येतं, आणि सगळ्या पेज येतात. सगळ्या पेज मध्ये मग सगळ्या धान्याच्या पेज झाल्या, ज्वारी, बाजरी, गहू, रवा, हे सगळ्यांच्या पेज झाल्या. त्यांचं किंवा पातळ प्रमाणात आपण काय करू शकतो, त्यांची पेज करून काय करू शकतो, हे आपण पूरक आहारामध्ये अगदी पातळ, पण मग त्यावेळेस पाणी जास्त प्रमाणात घ्यावं लागतं, आणि धान्याचं प्रमाण अगदी 1च चमचा घ्यावं लागतं लिक्विड स्वरूपामध्ये. सेमी सॉलिड मध्ये काय करायला लागतं की धान्याचं प्रमाण थोडंसं जास्त आणि पाण्याचं प्रमाण कमी करावं लागतं. तर हे काय माशाचं तेल पण त्यांनी काय दिलंय की द्रव पदार्थामध्ये दिलेलं आहे. आता अर्धवट घट्ट पूरक आहारामध्ये काय आलं की पिष्टमय पदार्थाची शक्यतो जास्त येतं. म्हणजे तृणधान्य तृणधान्यामध्ये म्हणजे काय, तर सगळ्या डाळींचं मिक्स आपण काय करू शकतो,
एकत्र कुकरला लावून शिजवायचं आणि त्याचं स्मॅश करून त्याच्यामध्ये थोडंसं हळद, मीठ, तूप, हिंग टाकून आपण त्यांना ते पाजू शकतो. म्हणजे प्रोटीनची गरज काय होते त्यांची भागते. त्याच्यावर थोडंसं आपण ह्या मी पेज सांगितल्या ना आता सगळ्या ज्वारी, बिजरी आता ह्या सगळ्यांच्या पेज करायच्या. मग ह्यालाच काय म्हणायचं की माल्ट असं पण म्हणतात. माल्ट म्हणजे काय? म्हणजे 2 प्रकारे केलं जातं. मग आता मी तुम्हाला तांदळाचं कसं सांगितलं की ते आदल्या दिवशी धुवायचं. मग ते वाळवायचं. मूग, तांदूळ 2 प्रमाणात, मूग 1 भाग घेतला. ते धुतले, ते वाळवले रात्रभर. त्याच्यानंतर ते तुपात वेगवेगळे भाजले, ते परत भरडले आणि मग परत शिजवून आपण खाऊ घातले. तसं माल्ट नावाचा एक पदार्थ. माल्टमध्ये काय करतात, की धान्य आदल्या दिवशी भिजवतात. आपण तुम्ही डाळी वगैरे कसं उसळी, राजमा म्हणजे छोले, राजमा, वाटाणा हे शिजत नाहीत लवकर. हे आपण मटकी पण मोड आणण्यासाठी आदल्या दिवशी भिजवतो, हुलगे. ह्या सगळ्या उसळी आपण काय करतो आदल्या दिवशी हरभरा आदल्या दिवशी भिजवतो आणि मग दुसऱ्या दिवशी कुकरला शिजवतो. त्याप्रमाणे काय करायचं धान्य भिजवायचं. कुठलं पण धान्य तुम्ही जे काही घेणार आहात, तर ते धान्य भिजवायचं. नंतर ते काय करायचं धान्यावरचं पाणी दुसऱ्या दिवशी काढून टाकायचं आणि स्वच्छ कपड्यामध्ये काय करायचं बांधायचं किंवा थोडा वेळ असं पुसून घ्यायचं. मग नंतर ते काय करायचं सावलीमध्ये पसरून कोरडं करायचं. हां, मग त्याच्यातले कचरा-बिचरा असतो तो ऑलरेडी तर निघून बघूनच मग टाकलं असतं भिजायला. तरी पण त्यातनं पाण्यातनं कचरा निघून जातो आणि अजून काय असेल तर आपण एकदा हात मारू शकतो. त्याच्यानंतर काय करायचं लोखंडी कढईमध्ये थोडा वेळ काय करायचंय की भाजायचं त्या धान्याला. मग तुम्ही नुसतंच भाजू शकता किंवा तुपामध्ये पण भाजू शकता. शक्यतो नुसतं भाजलं तर ते दळायला सोपं जातं. आणि मग त्याचं बारीक पीठ करायचं आणि बारीक पीठ करून काय करायचं मग ते डब्यात भरून करू ठेवून मग ते जसं पाहिजे तसं आपण काय करू शकतो मा हे करू शकतो म्हणजे वापरू शकतो. आता धान्य भिजवते कसं करू शकता तुम्ही? काही जण 6 तासच भिजवतात. काही जण 24 तास म्हणजे रात्रभर 24 तास म्हणता येत नाही. काही जण सकाळी भिजवून रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशीच काढतात. मग ते तुम्ही आता हे आपण गव्हाचा चीक किंवा ज्वारीच्या भातोड्या-बितोड्या करतो. ही धान्य आपण 2-2, 3-3 दिवस असतं. हे पचायला हलकं किंवा सोपं जातं. त्यातलं स्टार्च कमी होतात थोडेसे आणि जेवढं पाहिजे तेवढेच पिष्टमय पदार्थ मिळतात आणि आपल्याला पचायला पण हलके होतात. मग काही जणी 24 तास आपण शक्यतो भिजवलं पाहिजे किंवा कमीत कमी 12 तास, 8 तास भिजवू शकतो. त्याच्यानंतर काय उबदार जागी ठेवू शकतो मोड आणण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी किंवा मोड आणल्यामुळं काय होतं, की त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड्स तयार होतात नवनवीन प्रकारचे आणि त्यामुळं काय होतं, की तिची कमतरता आपल्याला भरून खाते किंवा डेक्स्ट्रोजचं माल्टोजमध्ये रूपांतर होतं. म्हणून याला माल्ट म्हणतात. ह्यांच्यामध्ये जे धान्यामध्ये डेक्स्ट्रोज आहे, त्याचं काय होतं, की त्याचं माल्टोजमध्ये रूपांतर होतं आणि ते पचायला किंवा पचनाला हलकं किंवा सुलभ असतं. हं. आणि हे पाणी आपण फेकून न देता भिजवलेलं, ते धान्य शिजवण्यासाठी पण आपण वापरू शकतो. त्यातलं थोडं-थोडं पाणी आपण एक 3-4 दिवसाच्या वर म्हणजे डीप फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो किंवा नाहीच शक्य असलं तर मग ते झाडांना पण घालू शकतो आपण. हां, तर पेस्टमय पदार्थांचं काय होतं, की जे काही आहे ते पदार्थांचं रूपांतर माल्टोजमध्ये होतं आणि त्यामुळं काय होतं, की तिला अ, या प्रक्रियेमध्ये काय होतं, की अमायलेज एन्झाईम तयार होतं आणि त्यामुळं काय होतं, की पचायला सोपं किंवा हलकं जातं हे सगळं. हं. आता दुसरं काय आहे आपण भाज्या किंवा वाफवू शकतो आपण कुकरमध्ये किंवा वरती आणि त्यांचं सूप बनवून देऊ शकतो. फळांचं काय केळं सोडून इतर फळांचं काय करू शकतो आपण, ते पण वाफवून देऊ शकतो. केळं मात्र तसंच खाऊ शकतात. सफरचंद पण तसंच थोडं चमच्याने खरडून देऊ शकतो. पण नसेल पचत तर आपण ते वाफवून पण देऊ शकतो. प्राणिज पदार्थ साधारणतः 9व्या महिन्यानंतरच चालू करायचे 8व्या किंवा 9व्या महिन्यानंतर. तोपर्यंत आपण 6व्या महिन्यानंतर फक्त अंड्याचा थोडासा भाग देऊ शकतो. घन आहार कधी करायचा तर पूर्ण एक वरचे साधारणतः 2-4 दात यायला लागले, की आपण घन आहार पण थोडासा त्यांना इंट्रोड्यूस करू शकतो किंवा देऊ शकतो. हं. मग त्यावेळेस आपण काय करू शकतो, की पपईच्या फोडी, संत्रीच्या फोडी, डाळिंबाच्या फोडी, बटाटा नुसता, इडली खाणे किंवा पोळी, भाकरी किंवा तूप लावून खाणे किंवा भाज्यांबरोबर खाणे. हे सगळं आपण काय करू शकतो त्यांना सॉलिड आहारामध्ये आपण त्यांना देऊ शकतो. आता हे पूरक आपण जे बाळाला देणार आहे सप्लिमेंटरी त्यावेळी काय काळजी घ्यायची, की एका वेळी एकच पदार्थ द्यायचा, एका वेळी 2 पदार्थ द्यायचे नाहीत. म्हणजे समजा ॲलर्जी आली, काही पचलं नाही, तर कशामुळे झालं हे कळायला आपल्याला सोपं जातं. त्यामुळे काय करायचं, की एका वेळी एकच पदार्थ द्यायचा नवीन पदार्थ द्यायचं टाळायचंय. दुसरं काय करायचं, की पातळ पदार्थ सगळ्यात पहिल्यांदा द्यायचेत आपल्याला आणि ते पचायला लागल्यानंतर हळू सेमी सॉलिड आणि मग त्याचं रूपांतर सॉलिडमध्ये करत जायचंय.
भाज्या आणि फळं देताना पहिल्यांदा काय करायच्यात, रसाच्या स्वरूपात देताना पण काय करायचं की गाळून द्यायच्यात. कारण काय होतं त्याच्यामध्ये फायबर्स असतात, तंतू असतात आणि ते तंतू जर गिळता आले नाहीत पहिल्या बाळांना तर 6 महिन्यापर्यंतच्या तर अडचण येऊ शकते. 7व्या-8व्या महिन्यानंतर तुम्ही ते फायबर्स पण देऊ शकता. परंतु 6व्या-7व्या महिन्यापर्यंत तुम्ही काय करायचं ते गाळून दिलं की टोमॅटोचं सूप करताना टोमॅटोची साल वरची काढून जरी केली तर त्यामध्ये फायबर असतात. चोथा येतो, तो चोथा त्रास होतो, अडकतो गिळताना. तर तो बाजूला काढून देऊ देऊ शकता. नंतर बळजबरी करायची नाही कुठलाही पदार्थ खायला. हळूहळू हळूहळू तीच पदार्थ 2 चमचे 3 चमचे पाजायचा प्रयत्न करायचा. बळजबरी करायची नाही. नंतर नंतर त्याची चव आवडल्यानंतर तो खायला लागेल. त्याच्यानंतर काय करायचं की चवेसाठी मीठ, साखर, धने जिरेची पूड, आपण ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या त्या वापरायचा. हिंगडा, हळद, मीठ, तूप किंवा धने हे सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आहेत स्पायसेस मध्ये पण धने जिरे शक्यतो जास्त वापरले जातात. फक्त तिखट नाही, मिरे, लवंग वगैरे नाही वापरायचं, दालचिनी ते स्पायसी असतं, तिखट लागू शकतं. त्यामुळे फक्त हिंगड्याने कसं होतं की गॅसेस होणे वगैरे बंद होऊ शकतं किंवा दहीजिरीचे पूड, मीठ ह्याच्याने काय होऊ शकतं किंवा ओव्याचे बारीक चूर्ण करून आपण थोड्याशा कुठल्या तरी गोष्टीमध्ये पण टाकू शकतो. गॅस होत असतील वारंवार किंवा पचत नसेल, पचनाला अडचण असलं, ओव्याची बारीक पूड करून आपण एखाद्या पेजमध्ये वगैरे पण टाकू शकतो. त्याच्यानंतर काय करायचंय की समजा कुठला पदार्थ खात नसेल तर वेळ द्यायचा थोडासा बेबीला आणि मग नंतर परत त्या पुढच्या आठवड्यामध्ये परत तो पदार्थ इंट्रोड्यूस करायचा. त्याच्यानंतर ते बाळाला पचतंय का नाही पाहायचंय. हा पचत नसलं तर विचार करायचा खाऊ घालताना परत दुसऱ्या वेळेस वगैरे. त्याच्यानंतर काय करायचं की प्रत्येक वेळेस हात स्वच्छ धुवायचे सगळ्यांनी. ती प्रोसिजर बनवताना स्वच्छता बाळगायची. जे काही तुम्ही धान्य बनवणार आहात किंवा सगळ्या गोष्टी त्या स्वच्छता पाळून करायच्यात. निवडून त्याची स्वच्छता पाळून किंवा प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करायची आहे. नंतर दुसरं काय आहे की बाजारातले पदार्थ जे शक्यतो म्हणजे प्रयत्न कमी करावा की सेरलॅकचे डब्बे वगैरे आपण लगेच कुठेतरी प्रवासात चाललाय ठीक आहे, पण शक्यतो आपल्या घरातल्या गोष्टी आपण कमी कष्टामध्ये कुठली पण गोष्ट पाहिजे असते. मग आपण ते सेरलॅक वगैरे वापरायला जातो. पण शक्यतो आपला घरचा आहारच द्यायचा, पूरक आहार द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर आता ह्यात काही शंका आहे का कुणाला? हम्म. तर आज आपण काय बघितलं साधारणतः पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण बघितलं तर कृत्रिम पोषण बघितलं. कृत्रिम पोषण म्हणजे काय? कृत्रिम पोषणाचे फायदे काय? कृत्रिम पोषणाचे तोटे काय? कृत्रिम पोषण करताना घ्यावयाची काळजी काय घ्यायची? कृत्रिम पोषणासाठी सगळ्यात योग्य गोष्टी काय आहेत? त्याच्यानंतर आपण काय बघितलं की 6व्या ते 12व्या महिन्याचा आहार बघितला. मग डॉक्टर आगाशेंनी काय सांगितलंय पहिल्या महिन्यात काय करायचं किंवा समतोल आहार काय आहे? तर त्यांनी जे सांगितलं म्हणजे किती ग्रॅम प्रोटीन असावे, किती ग्रॅम हे सगळं अन्न घटक मधलं आपण बघितलं की अन्न घटकामधून पासून तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर डॉक्टर आगाशेंनी काय सांगितलं ते पाहिलं. नंतर साधारणतः नमुना आहार तालिका बघितली आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण काय बघितलं सप्लिमेंटरी फूड. सप्लिमेंटरी फूड मध्ये आपण आहाराच्या 3 प्रकारामध्ये डिव्हिजन केलं. एक तर पातळ आहार, नंतर सेमी सॉलिड आहार किंवा आणि नंतर एकदम घन आहार. मग पातळ आहारामध्ये काय द्यायचं, सेमी सॉलिड आहारामध्ये त्याच्यामध्ये सेमी सॉलिड मध्ये शक्यतो माल्ट कसं बनवायचं आपण ह्यामध्ये प्रोसिजर शिकलो की धान्य 12 तास भिजवायचं, त्याच्यानंतर ते काढून ते पाण्यातनं काढून वाळवायचं, त्याच्यानंतर त्याच्यावरती काय करायचं ते लोखंडाच्या कढईत गरम करायचं आणि त्याच्यानं पीठ करून ते वापरायचं. हे प्रोसिजर. माल्ट म्हणजे काय तर डेक्स्ट्रोजचं रूपांतर किंवा शुगरचं जे आहे धान्यातलं त्याचं काय होतं माल्टोज मध्ये रूपांतर होतं आणि मग काय होतं माल्ट मध्ये रूपांतर होतं आणि ते पचायला सोपं जातं. हे सगळं आपण आता काय बघितलं ह्याच्यामध्ये बघितलं आणि नुसतं पूरक अन्न देतोय आपण हे सगळं बरं घन आहार देतोय, सेमी सॉलिड देतोय, पण ते सुद्धा देताना काय काळजी घ्यायची तर एका वेळी एकच पदार्थ द्यायचा, शक्यतो पातळ स्वरूपात द्यायचा, गाळून द्यायचा, त्याच्यानंतर बळजबरी करायची नाही, स्वच्छता पाळायची, शक्यतो भाज्या पहिल्यांदा शिजवूनच द्यायच्या, प्रत्येक गोष्ट शिजवून द्यायची पहिल्यांदा, नंतर नंतर रॉ स्वरूपात देऊ शकता. आधी मात्र सगळं पातळ स्वरूपात. नंतर पचतोय का नाही पदार्थ बघायचं, पचत असेल तरच तो पदार्थ द्यावा, नसेल खात तर पुढच्या आठवड्यात परत इंट्रोड्यूस करून बघावा. हम्म. समजा बाळाने हाताने खायची इच्छा व्यक्त केली तर त्याला हाताने खाऊ द्यावं. जरी सांडत असला तरी हळूहळू काय होते की सवय लागते. त्याच्यानंतर काय त्याच्यासमोर कुठल्या अन्नाला नावं ठेवू नयेत आपण शक्यतो. आणि बाजारातील पूरक अन्न म्हणून जे वापरतो ते क्वचित वापरणं ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस आपण शक्यतो घरातल्या अन्नाला प्रेफर करावं. ह्या काय करायच्या आपण घ्यावायच्या काळजी.
आता पुढच्या वेळेस काय होतं, बाल्यावस्था. आता ही जी पुढची बाल्यावस्था चालू होते, म्हणजे साधारणतः 2 ते 6 वर्षापर्यंत. तर ती काय आहे, पूर्ण बाल्यावस्था आहे. आणि नंतर उत्तर बाल्यावस्था म्हणजे काय, तो 7 ते 12 वर्ष. तर त्यातला आपल्याला आहार बघायचा आहे आपल्याला पुढच्या वेळेस, साधारणतः 2 ते 6 वर्ष आणि 7 ते 12 वर्ष. ह्यामध्ये बाळाचा आहार किंवा ह्यामध्ये मुलांचा आहार कसा असावा, हे आपल्याला काय करायचंय पुढच्या वेळेस पाहायचं आहे. हं? काय अडचण नाही ना ह्याच्यामध्ये? मॅडम, हे बुक कोणतं आहे? हे बुक